दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विराट मशाल मोर्चा काढण्यात आला। संगमनेर बस स्थानकापासून महात्मा फुले स्मारकापर्यंत हजारो युवक, विद्यार्थी, महिला आणि नागरिक हातात मशाली घेऊन रस्त्यावर उतरले। केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवला। यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न म्हणजे हुकुमशाही आहे, अशी टीका केली। लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी युवकांनी पुन्हा एकदा संघर्षासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले। डॉक्टर सुधीर तांबे यांनी नीट पेपर फुटी प्रकरणाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांवरील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली। या मोर्चामध्ये काँग्रेससह शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, छात्र भारती, NSUI, RPI, कम्युनिस्ट पक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सत्यशोधक समाज आणि विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। संगमनेर शहरातून निघालेला हा विराट मशाल मोर्चा दिवसभर चर्चेचा विषय ठरला।